नमस्कार मंडळी, आज बघा निवडणूक जवळ आलेली आहे. खासदार आमदाराची कुणाची का असं आपलं काय घेणं देणं नाही आहे, पण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गावाला मीटिंग सभा घेत आहेत. जशा तुम्ही मीटिंग आणि सभा हक्काने घेता तसंच गोरगरिबाला पण हक्काने तुम्ही जवळ घेऊन बोला. केव्हा? निवडून आल्याच्या नंतर. आता गरीब असो, गोरब असो, भिकारी असो, श्रीमंत असो, पुढारी असो किंवा नेता असो, त्याला नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मल्हार, सर्व काय करतात, सगळ्या जवळ घेतात. पण एकदा काय ती व्यक्ती निवडून आली मग तो व्यक्ती कोणत्याच व्यक्तीचा विचार करत नाही. असं का? असं व्हायला नाही पाहिजे. आणि होतंच. कसं होतंय? जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत दादा, बाबा, रामराम, काका, मावशी या. मग तो विचार करत नाही हा गरीब आहे का, शेतकरी का, रोजाने काम करतो का, शेळामागं ढोरामागं, काही नाही. त्याला ते घेणं देणं नाही. फक्त त्याला जवळ घ्यायचा प्रयत्न करतो आणि मतदान कसा वळवायचा हा तो प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस तो खरोखर निवडून येतो मतदानाने आणि त्याचा झेंडा फडकतो आणि एखादा गरीब त्याच्याकडे जातो, त्या टायमाला त्याचं कुणी भेट त्याला कुणी देत नाही. वाटावर त्या गेटवर वॉचमन असतो, गार्ड वगैरे, 2-4 कुत्रे असतात. तर वॉचमन म्हणतो की पुढं कुत्रे जाऊ नका, काय काम मला इथं सांगा, त्याच्यापैकी शिफारस करा. पण कुत्रे पैसे जा, कुत्रं ते शिफारस करतं, तिसऱ्या पैसे जा, तो कुत्रं ते शिफारस करतंय. मग असं केल्याच्या नंतर तुम्ही आमचा कसा सहभाग लाभणार? म्हणून तुम्हाला सांगतो प्रजेला की माणूस ओळखून मतदान करा. माणूस कोणता आपला आहे, कोणता आपला नाही ह्याचा विचार करा. नाही तर काय करायचं, शेत भलं, बैल भलं, गाडी भली आणि आपलं वावर भलं, काही घेणं देणं नाही आहे. काय मतदान करून काय तुमचा फायदा नाही. तुम्हाला कोणी ओळखत नाही, कोणी तुम्हाला नुकसान जर झाले शेतकऱ्याच्याला कोणी रुपये देत नाही. एखादी शेळी मेली, बैल मेला, वीज पडला, पाऊस पडला, नाही पडला, तो शेतकऱ्याला ओळखीत नाही. तो त्याचं पोट, खिसे, बँक बॅलन्स भरून शकतो आणि गोरगरिबाला लाथाने मारू शकतो. हे सत्यवारे बघा. 3 टाइम भाकर खायची बघा आणि आता झोपायचं बघा. बघा हे पोरगं भाकर खाऊन काम करून सगळे बम झोपलेत बघा. इथं काय घेणं देणं नाही. बघितलं का? हे बम झोपले ते काय महाराज, काय घेणं देणं. लक्षात ठेवा माझे शब्द आहे गरीबाचे. मी स्वतः पाहिलंय, स्वतः मतदानामध्ये फिरलोय. सगळे झेंडे खांद्यावर घेतलेत आणि ते झेंड्याच्या काट्याकडून माझ्या डोक्यात पाठ टाकलेत लोकांनी आणि पुढच्या बाहेर काढले. जय हिंद, जय महाराष्ट्र.